तर म्हणजे इकडे बघताय आपल्याला ना हा बंगालवरून गिफ्ट आलेला आहे आणि खूप लांबून आलंय ना आई. हो, खूप लांबून आलेला आहे. तर बघूया याच्यामध्ये नक्की काय आहे ते. आई ओपन करून बघतेस ना. चला ओपन करतोय. ते बघा सर्व मिक्स करून घेतोय आणि भारी दिसतंय ना एकदम आई चटपटीत. म्हणजे तोंडाला पाणी सुटलं आता. हम्म. तर बघता आपला ना लोणचा एकदम व्यवस्थित भरून झालेला आहे आणि बरोबर बाटली प्रमाणच झाला. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्याला थेट बंगालवरून एक खास भेटवस्तू आलेली आहे. ॲक्च्युली आम्ही बरेच दिवसापासून याची वाट बघत होतो की आज येईल उद्या येईल, पण फायनली ती आज आलेली आहे. तर आज ना आपण ती बंगालवरची खास भेटवस्तू ओपन करणार आहोत आणि नक्की त्याच्यामध्ये काय आहे ते पाहणार आहोत. आणि ही नक्की भेटवस्तू कोणी दिलेली आहे ती सुद्धा ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर म्हणजे इकडे बघताय आपल्याला ना हा बंगालवरून गिफ्ट आलेला आहे आणि खूप लांबून आलंय ना आई. हो, खूप लांबून आलेला आहे. हा पप्पांच्या मित्रांनी आणलं नाही. हा. तर पप्पांचे ऑफिस वरती जे मित्र आहेत ना, तर त्यांनी त्यांच्या गावाला गेले होते ते, तर त्यांनी ही भेट पाठवलेली आहे. आता मुंबईला आले तेव्हा तर पप्पांनी घरी आणलंय, त्यांनी इकडेच आणलेली. तर बघूया याच्यामध्ये नक्की काय आहे ते. आई ओपन करून बघतेस ना. चला ओपन करतोय. ह्याच्यामध्ये एक ना थैली आहे. आता थैलीमध्ये नक्की ना काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आई ओपन कर. पूर्ण गाठ वगैरे बांधलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो काय आलंय ते. हे बघा, हे बघा कसले लिंबू आहेत. तर हे ना बंगाली लिंबू आहेत. हे बघा कशा प्रकारे आहेत ते. आपलीकडे जे लिंबू असतात ना ती पूर्ण गोलाकार असतो आणि बंगालचे लिंबू असतात ना ते बघा असे आडवे लिंबू असतात. हे बघा आपण अशी मिठाई बघा असते रसमलाई कशी आडवी, अशा वेगवेगळ्या रसमलाईच्या व्हरायटी असतात ना आडव्या असतात. अंड्याची सेम साईज आहे. हा, अंड्याच्या पेक्षा पण जरा ना लांब आहे. हा लांब आहे. हे बघा. आपल्या तिकडच्या लिंबूचं नाही, याचे 3 होते लिंबू नाही. हे बघा पूर्ण अशा आडव्या आकाराचे लिंबू आहेत. तर ऍक्च्युली ना मागे आई ते गावावरून आलेले तेव्हा हे लिंबू आणलेले ना, हो तर आम्ही बोलले की आणि आम्ही टेस्ट वगैरे केली ते लिंबूचं, एक नंबर टेस्ट आहे हो, ना. मस्त टेस्ट पण चांगली आहे ना, भरपूर त्याच्यात हा, म्हणजे रस निघतो. ऍक्च्युली ह्याचा सुगंध बघायला गेला ना हे पूर्ण नॅचरल लिंबू आहेत. आणि मागे ना त्याने 1-2 आणलेले गावावरून, आम्हाला जस्ट टेस्ट करायला दिला होता, पप्पांना असंच पाठवलेला आणि आम्हाला माहित नाही की कुठले लिंबू आहेत. हे लिंबू असे ना आडवे लिंबू तुम्हाला इकडे मार्केटमध्ये अजिबात मिळणार नाही. आम्ही टेस्ट केला, आम्हाला माहित नव्हते आडवे. पप्पांनी कापून डायरेक्ट जेवताना आणले आणि आम्ही बोललो की हे अलगच लिंबू लागतात ना. हो, वेगळीच म्हणजे taste. हा, एकदम सुगंधच भारी येत होता ना. आम्ही विचारलं की पप्पा लिंबू कुठून आणले, ते बोलले माझ्या मित्राने पाठवले. तर आईने मग आयडिया दिली की ह्या लिंबूंचा लोणचा बनवूया ना. हो, तर त्याच्यासाठी ना मग अजून मागवा त्यांच्याकडून. हा, तर त्यांना आम्ही बोललो की तुम्ही परत गेलात ना गावाला तर घेऊन या, आम्हाला लोणचा बनवायचा आहे. तर त्यांनी खास आमच्यासाठी हे बघा सर्व हे लिंबू पाठवलेले आहेत गावावरून. त्यांच्या लिंबूवरचे आहेत हे, विकत घेतलेले घरचे नाही, लिंबू. हे घरचे लिंबू आहेत. त्यांनी त्यांच्या झाडांवरून ना काढून आणलेले आहेत ते लिंबू पूर्ण. हे बघा मस्त एकदम फ्रेश आणि आता पण सुगंध एवढा भारी येतोय ना काही विचारू नका. तर आता ना ह्यांचा आम्ही लोणचा बनवणार आहोत. आई खास बनवून दाखवणार आहे ना ही. हो, ते बोले एवढी लिंबू आहेत मग भरपूर याचा म्हणजे लोणचा होईल. बरोबर. आता बघूया. एवढे तर आपण खाऊ शकत नाही. हा, ह्यांचे हे थोडेफार ठेवू लिंबू, बाकीच्यांचं सर्वांचा लोणचा बनवू. आणि लिंबूचा लोणचा एक नंबर होतो ना. हो, लय भारी होता. हा, तुम्ही आपल्या चॅनलवर बरेच वेगवेगळे लोणचे बघितले असेल, कर्दांचा वगैरे ना. हो, करवंदांचा, हा, आंब्याचा. गावाला गेले की नेहमी असतात, पण लिंबूचा लोणचा फर्स्ट टाइमच आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर आता सुरुवात करूया ना आपण ही. हो, आता कापूया त्यांना. तर मंडळी इकडे ना आता पूर्ण आपण पाणी घेतलेलं आहे. पहिले ना सर्व लिंबू पाण्यामध्ये धुवून घेतोय. हे बघा बरेच लिंबू आहेत आणि आकार बघा, तुम्हाला परत दाखवतो. आकार बघा पूर्ण आडवा आहे, आडवा. हे बघा सर्व आडवे लिंबू आहेत. किती लागतील? बस होतील अर्धे ठेवूया आपण. अर्धे म्हणजे खायला होते दररोजच्या वापरासाठी थोडेफार. एवढे बस होतील. हा, चहा ठेवते. कारण हे मोठी साईज आहे ना यांची. होय. हे बघा. आणि पप्पांचे जे मित्र आहेत ना त्यांचा मूळ गाव बंगाल आहे आणि मागे पण कधी आले ना गावावरून ते रसगुल्ले वगैरे आणतात ना. गावाला कधी पण गेले ना हा. तर रसगुल्ले घेऊन येतात. कारण बंगालचे बंगालचा रसगुल्ले हा. कसं त्यांचे घरी सर्व बनवतात. बंगालचं ना प्रसिद्ध म्हणजे फेमस स्वीट डिश ते म्हणजे त्यांच्या इकडचे रसगुल्ले फेमस आहेत. तर दर टायमाला येतात ना तेव्हा आणतात. गुळाचे वेगवेगळे पदार्थ जे बनवतात ना, गुळाचे, साखराचे, हा. भारी असतात. त्यांचा रसगुल्ला कसा एकदम मस्त म्हणजे
दुधाच मधलं असतं. हा, त्या टायमाला लिंबू आणलेत बंगालचे. आता ह्यांचा खास आपण बंगाली लिंबूचा लोणचा बनवणार आहोत. कपडा कॉटनचा घे. कपड्याने पूर्ण क्लीन करायला लागतील ना. हे ना लिंबूच्या लोणच्याला ना लगेच काबरी येते, तर पूर्ण ना आपल्याला कपड्याने ते व्यवस्थित पुसून घ्यायचे. तर इकडे ना कपड्याने आता सर्व ना क्लीन करून घेतोय बघा. कॉटनचा कपडा आहे ना, त्याच्याने पूर्ण असे पुसून घ्यायचे. एक पण ना पाण्याचा जर थेंब असे साईडला पाणी वगैरे राहिला नाही पाहिजे, नाही तर लगेच ह्या लिंबाच्या लोणच्याला ना काबरी येते. म्हणून अजिबात ना पाणी ठेवायचं नाही, व्यवस्थित सर्व पुसून घ्यायचे. कॉटनचा शक्यतो कपडा घ्या, म्हणजे व्यवस्थित पूर्ण पाणी क्लीन होईल. रेशमी वगैरे घेऊ नका. आता एक एक करून सर्व पुसून घेतोय. हे बघा, लिंबू ना पूर्ण आडवेचे आडवे लिंबू आहेत. त्यांचा ना आकारच पूर्ण अलग आहे. आपल्या मुंबई साईडला ना पूर्ण गोलाकार असे लिंबू मिळतात, पण त्या साईडला ना बंगालच्या साईडला असे आडवे असतात लिंबू. हे बघा, असा आडवा आकार झालाय त्यांचा. तर मंडळी इकडे ना पूर्ण आता हे लिंबू ना आपण कोरडे करून घेतलेले आहेत. पाण्याने धुवून ना थोडा टाइम ना पूर्ण पुसून आपण थोडा टाइम सुकत ठेवले होते, जेणेकरून पाण्याचा पूर्ण ना अंश निघून गेलेला आहे. ते सर्व कटिंग करतेस ना इकडे. आता कटिंग करून घेते. हे बघा, एकाचा आता आपल्याला ना 2 बाजू कटिंग करायच्या, त्याचे 3 होणार भाग. हा कसा आडवा लिंबू आहे ना, त्यामुळे अशाच प्रकारे कटिंग करायला लागेल आपल्याला. बिया वगैरे ना सर्व काढून टाकायच्या आहेत. आधी सर्व ना आपण कटिंग करून घेतोय, मग बिया एकत्र सर्व काढून वरले टाकू. तुकडे करायचे. एकाचे 4 झाले. छोटे मोठे तुम्हाला जसे लोणच्याला पाहिजे तसे करू शकता, असं काय नाही. खूप बारीक पण नाही, खूप जास्त पण मोठे पण नाही ठेवायचे. मीडियम साईजचे पूर्ण कटिंग करायचे. बघा अशा प्रकारे. हा कसा मोठा लिंबू आहे ना, त्याच्यामुळे एकाच लिंबूचे बघ केवढे तुकडे झाले. 12 तुकडे झाले एका लिंबूचे. आता अशा प्रकारे ना सर्व तुकडे करून घेतोय सर्व लिंबाचे. हे बघा, हे लिंबाची ना साल पण एकदम अशी पातळ आहे. हे बघा, लिंबाची साल ना पूर्ण पातळ आहे. शक्यतो पातळ सालीवालेच तुम्ही घ्यायचेत लिंबू, कारण जास्त पण जाड सालीवाले घेतले ना तर त्याची स्किन पूर्ण ती जाडच राहते शेवटपर्यंत. कटिंग करताना पाणी बघा किती निघतं. भरपूर पाणी निघतो आणि सुगंध पण भारी आहे ना लिंबाचाही. हो, सुगंध पण भारी ना, त्याला पाणी भरपूर आतमध्ये. असं जर आपण पिळलाव ना तर भरपूर म्हणजे पाणी निघतं. एक असा तुकडा घेतला ना, पिळलाव ना, बस होतं. आम्ही पहिला पण वापरून बघितलंय, मस्त. एका लिंबूतून एवढा रस निघतो ना, बापरे. पूर्ण गावच्या लिंबूचा ना सुगंध पण भारी सुटलाय, एकदम जबरदस्त सुगंध. आता कापतोय ना त्याचा स्मेल एवढा भारी येतोय. तर मंडळी इकडे ना हे बघा, पूर्ण लिंबू कटिंग करून घेतलेले आहेत आणि लिंबू मधले जे बिया आहेत ना त्या पण आम्ही सर्व काढून घेतलेत. हे बघा, पूर्ण सर्व लिंबू क्लीन झालेले आहेत. आई आता मीठ घालून घेते याच्यामध्ये. आपल्याला ना अंदाजे जेवढे आपले लिंबू असतात ना त्याच्यानुसार मीठ घालायचं आहे. मीठ खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे ना आता हे आपले पूर्ण ना असे लिंबू सॉफ्ट होणार आहेत. तर तुम्ही जेवढा लिंबूचा बनवा त्याच्यानुसार अंदाजे आतमध्ये घालायचं आहे. थोडा थोडा करून आतमध्ये घालायचं आहे. व्यवस्थित आता मिक्स करून घेतोय अशा प्रकारे. सर्वाला ना, सर्व फळांना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे बुरशी वगैरे येत नाही. मिठाला कंजूसगिरी करायची नाही तर खूप प्रॉब्लेम होतो. लगेच त्याला काबरी पकडण्याची शक्यता असते. मीठ जास्त असला ना तर ते चांगले टिकून राहतात. आपल्याला आता हे 7-8 दिवस तरी ठेवायला लागतील ना. हो, चांगले मऊ व्हायला पाहिजे. सॉफ्ट व्हायला वेळ लागतो. लिंबूला वेळ लागतो. आंब्याचे वगैरे ना फोडा लगेच होतात, पण लिंबाच्या फोडांना ना 7 ते 8 दिवस किमान ठेवायला लागतात. त्याच्यामुळे मग ते चांगल्या प्रकारे सॉफ्ट होतात, असे पूर्ण नरम होतात. अजून आपल्याला मीठ घालायला लागेल. परत ॲड करून घेतो व्यवस्थित आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे ना सर्व लिंबूला मीठ लावून झालेलं आहे. आता इकडे ना आम्ही काचेची बरणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्टोर करून ठेवायचे आहेत ना. काचेच्या बरणीत व्यवस्थित राहतं. काचेच्या बरणीत 7-8 दिवस ना आपल्याला ठेवायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित ते पूर्ण ना त्यांना पाणी सुटायला लागेल. आत्ताचही पाणी सुटायला सुरुवात झाली आहे ना. हो, यांना पाणी भरपूर सुटतंय.
हे बघा मीठ टाकलं त्याच्यामुळे व्यवस्थित पाणी सुटतील आणि ते पूर्ण लिंबू आता नरम होणार आहे. हे बघा खाली हे बरणीत घालून सुद्धा ना मीठ ॲड करून ते मिक्स करता येतात. त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स केले तरी चालतील तुम्हाला जर असे बाउलमध्ये मिक्स करायला मिळत नसेल तर. तर मंडळी ह्याच्यामध्ये ना आता आपल्याला ना हिंग घालून घ्यायची आहे. बघा ही हिंगाची एक छोटीशी डबी आहे, ती आई आता सर्व घालून घेते. हिंग कशासाठी तर अजिबात ना आपला लोणचा जो आहे तो खराब नाही होत, नाही तर लिंबाच्या लोणच्याला ना लगेच बुरशी येते, त्याच्यामुळे हिंग कंपल्सरी घालायचा. तर मंडळी पुन्हा ना सर्व ॲड करून हे बघा आई अशा प्रकारे मिक्स करून घेते, जे व्यवस्थित सर्व मीठ त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. चला पूर्ण ना आता बरणीमध्ये आपण भरून घेतले ते बघा. आपल्याला 7 ते 8 दिवस ठेवायला लागेल. मग पूर्ण ना ते सॉफ्ट होतील, ह्यांना पाणी सुटेल आता. तर मंडळी इकडे बघताय 7 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपण ना लिंबू मिठामध्ये घालून मुरत ठेवले होते. हे बघा मस्त पूर्ण ना सॉफ्ट झालेले आहेत दिसून येतात आणि पाणी पण खाली खूप तयार झाले. हे पाणी आपल्याला काढायला लागेल ना आता. पाणी काढायचं. अच्छा. नाही लिंबू पण मस्त मऊ झालं. तर आम्ही जास्त दिवस ठेवले ना 7 दिवस. मग 7 दिवस ठेवले ना की एकदम असे मऊ मऊ होतात. आता ओपन करतोय आणि पाणी आपल्याला नाही घ्यायचंय, पाणी पूर्ण काढायचं आहे. आतमधून दिसतोय पूर्ण मस्त छान मुरलेत ते. इकडे ना गाळणी घेतले, सर्व घालून घेतोय. शक्यतो ना पाणी जेवढा निघेल तेवढा काढायचं आहे, पण पाणी राहिलं ना तर काबरी येण्याची शक्यता असते. तर इकडे ना आपण कपडा घेतलाय, कपड्यावरती ना हे सर्व असे घालून आपल्याला ते पिळून घ्यायचं व्यवस्थित. असं शक्यतो ना कॉटनचा कपडा घ्या, म्हणजे पाणी पूर्ण निघतं. आता ह्याच्यामध्ये अजून आहेत ते पण काढून घेतोय. पाणी शक्यतो निघाला ना असाच डायरेक्ट तरी चालेल, ते कपड्यामध्ये पूर्ण काढून घेतो मी. हे बघा थेंब थेंब पाणी पडतोय पूर्ण ना. हे तरी पण किती दिवस ठेवायला लागेल? असा दिवस नाही ना आपल्याला 7 ते 8 तास म्हणजे पाणी नितळायला कपड्यामधला. अच्छा, कपड्यामध्ये बांधून असं टांगत ठेवायचं ना, म्हणजे पाणी तो ना चांगला नितळतो. असं कॉटनचा कपडा घ्या, सिल्की वगैरे घेतला तर तो पाणी झिरपून निघत नाही, तो तसाच राहतो. तसं ना बंद करून घेतोय पूर्ण आणि गाठ बांधून घ्यायची. पूर्ण पाणी आपल्याला असं हे नाही करायचंय, कारण लिंबाचं पण पाणी असतो. नॉर्मल असं पाणी काढायचं आणि अशी गाठ बांधून नाही ठेवायचं, म्हणजे पूर्ण पाणी आता ना त्याच्यातून निघून जाईल. तर मंडळी इकडे ना पूर्ण आता बघा आपल्या लोणच्यामधला ना पाणी काढून झालेलं आहे, कपड्यामध्ये बांधून ठेवला होता. आता इकडे ना आपण मेन सर्व लोणचा बनवायला सुरुवात करतोय. आई हा लोणचा मसाला घेतलेला आहे ना? हा ना रेडीमेड सर्व मसाला आहे. अच्छा. ह्याच्यात म्हणजे राई जी सर्व म्हणजे घेतलेलं आहे, राई मेथी बिथी सर्व मसाले बिसाले सर्व आहे. ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतो, ऍडिशनल काहीच घालायची गरज नाही. हा आम्ही घरगुती मसाला आणलेला आहे. आणि इकडे फक्त थोडीशी राई घेतली, ह्याच्यामध्ये पण असते, पण बोलला की लागेल ना थोडी राई घेतली थोडी, कारण मस्त म्हणजे जास्त जेवढा मसाला असतं ना हे मटेरियल तेवढा चांगला लोणचा. तेल पण गरम केलंस? गरम करून ठेवलेला, म्हणजे आता थंड झालेला आहे. इकडे बरणी घेतलंय, या बरणीमध्ये सर्व आपण तर लोणचं घालून घेणार आहोत. तर पहिलं आपल्याला काय करायचंय? मी तेल घालून घेते. तेलात ना सर्व मसाले ना मिक्स करून घेते. पूर्ण ना अगोदर आपल्याला मसाला रेडी करायचा आहे. हा एवढा मसाला नाही आहे, नाही तर बसेल एवढा मसाला आहे की काय, सर्व मिक्स आहे त्याच्यात. राई मेथी वगैरे सर्व मिक्स आहे. आणि आपण थोडी ना अजून राई घालायची आहे आपल्याला. सर्व व्यवस्थित ना मिक्सचर बनवून मग त्याच्यावरती आपण लिंबू घालून घेणार आहोत. झटपट आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे खूप काही गोष्टी घ्यायची गरज नाही, ह्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड असतो ना, त्याच्यामुळे झटपट लोणचा आपला रेडी होतो. मार्केटमध्ये मिळतो असा लोणचा मसाला. हा आमचा कसा घरगुती, म्हणजे आम्ही हा विकत घेतलेला आहे. मार्केटमध्ये भेटत ते पॅकेटवाले नाहीत, हा घरगुती बनवलेला लोणचा मसाला आहे. थोडंसं तेल लागणार आहे, ते घालून घेतोय वरतून. आणि लिंबू पण मस्त नरम झालेत ना इकडे. आमचे 7 दिवस कंप्लीट झालेत पुरे. एकदम ना सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही बघाल ना एकदम. साल मिठामुळे ना एकदम नरम झालेले आहे छानपैकी. आणि ह्याच्यात आपल्याला आता मीठ घ्यायचं नाही, कारण आपण कसा लिंबू मध्ये मीठ ना जास्तच घालून ठेवलेला, म्हणजे लिंबू कसा बुरशी बिरशी लागत नाही त्या आपण मिठात ठेवला की, जास्त मीठ ठेवला की. म्हणून आम्ही आता मीठ नाही घेत.
मीठ आम्ही पहिल्यांदा जास्तच घालून घेतलेला. चला हे बघा पूर्ण मिक्सर रेडी झालेला आहे. आता सर्व लिंबू याच्यामध्ये ऍड करून घेतोय. पण एकदम मस्त झाले तर मऊ एकदम. जास्त दिवस ठेवलं ना लोणचं लय भारी होतं, म्हणजे मऊ. जास्त म्हणजे 7-8 दिवस नॉर्मल ठेवायचे, जास्त म्हणजे 15 दिवस नाही ठेवायचे. 15 दिवस ठेवलं ना काबरे येण्याची शक्यता असते. नॉर्मल 7-8 दिवसात ना छान होतात ते, म्हणजे पूर्ण नरम होतात. लिंबू कशी थोडीशी त्याची कातडी ना जाड असते, त्याच्यामुळे 7-8 दिवस ठेवायला लागतात. हे बघा सर्व मिक्स करून घेतोय आणि भारी दिसते ना एकदम चटपटीत. म्हणजे तोंडाला पाणी सुटलं आताच. एक नंबर आहे बघा. मसाला लय भारी आहे या. आम्ही गावाला पण लोणचे बनवतो ना ते ह्याच मसाल्याने ना. हो, कलर पण मस्त आहे या मसाल्याला. म्हणजे काहीच घालायची गरज नाही, फक्त आम्ही ॲडिशनल राई घातलेली आहे, बाकी सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. जबरदस्त दिसतोय बघा. सुगंध पण या मसाल्याला भारी आहे. आणि हा कसा आता मिठात म्हणजे हळदीत आपण जास्त दिवस ठेवलेला ना, मग आता काय 2 दिवसांनी खाया घेतलं ना तरी पण चालेल, कारण कसं आपला मऊ चांगला झालेला आहे लिंबू. ह्याला म्हणजे असं मुरत ठेवायची गरज नाही आंब्याच्या लोणच्यासारखा, कारण हा मुरलेलाच आहे पहिलाच. अच्छा, चांगलं मऊ झालेलाच आहे ना. मग आता फक्त काय व्यवस्थित जरा मिक्स व्हायला 2 दिवसांनी खाया घेतलं तरी पण चालेल. बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना सर्व बरणीमध्ये घालून घेतो. हिंग सुद्धा याच्यामध्ये ॲडिशनल आपण घातलेलं आहे, त्यामुळे परत घालायची गरज हिंग आम्ही पहिलाच घातलेला, आणि ह्या मसाल्यात पण हिंग आहे म्हणून आता हिंग नाही टाकत आम्ही. असं थोडं थोडं लोणचं टाकून ना वरतून तेल ओतायचं आहे. चला याच्यामध्ये आता तेल घालून घेतोय. बघा थोडं लोणचं टाकलाय की वरतून तेल सोडून पूर्ण बाकीचं लोणचं ऍड करायचंय. तर बघता आपला ना लोणचा एकदम व्यवस्थित भरून झालेला आहे आणि बरोबर बाटली प्रमाणच झाला. पूर्ण ना बाटली भरलेली आहे प्रॉपर एकदम, तेवढाच झाला. आता वरतून थोडासा तेल घालून घेतोय, तेल लागणार आहे आपल्याला. बघा पूर्ण ना लोणच्याचे पुढं झाकून जातील एवढा तेल घालायचं आहे. बघा तर बघा पूर्ण तेल घालून झालेलं आहे. बघा झाकण लावून आता ठेवतोय असं, 1-2 दिवसांनी खायला घेऊ. मस्त लिंबाचा लोणचा रेडी झालेला आहे. तर मंडळी फायनली आपला ना लिंबाचा लोणचा बनवून रेडी झालेला आहे. आज ऍक्च्युली खास आपल्याला ना बंगालवरून लिंबू आले होते आणि त्याच लिंबांचा आपण लोणचा बनवून दाखवला. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही सुद्धा ना नक्कीच लिंबाचा लोणचा कधी ना कधी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचा लोणचा कशा प्रकारे झालेला आहे ते. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.